नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण व्हेजिटेबल डम्पलिंग्स बनवणार आहोत, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। त्याच्यात मी इथे भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्ही अजून ॲड करायचे असेल तर तुम्हाला तर करू शकता। तर इथे मी बीट खिसून घेतलेला आहे, गाजर खिसून आणि पत्तागोबी बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि मिरची सुद्धा मी बारीक कट केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढई घ्यायची, गॅसवर ठेवायची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी इथे मोहरी घातली आहे, मोहरी छान तडतडू द्यायची। त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे सुद्धा घालून घ्यायचे आहेत। जिरे पण छान तडतडले त्याच्यानंतर हिरवी मिरची जी आपण कट करून ठेवली होती ती सुद्धा टाकायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जी पत्तागोबी आपण बारीक बारीक कट केली होती ती सुद्धा टाकायची आहे। जर तुम्हाला असं बारीक कट करता येत नसेल तर डायरेक्ट तुम्ही खिसून घेऊ शकता। त्या खिसणीने आपण चिप्स खिसून घेतो ना, त्याच्याने म्हणजे असे लॉंग लॉंग निघून जातील। त्याच्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता छान असं परतल्या गेलेली आहे गोबी। त्याच्यानंतर मी बीट आणि गाजर सुद्धा टाकणार आहे आणि ते सुद्धा मी परतून घेणार आहे। तर 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजे छान असं मऊ पडेल। तर पाहू शकताय सगळं मी एकत्र केलेलं आहे। कलर वगैरे खूप छान आलेला आहे। बीट टाकल्यामुळे ना सगळं असं थोडं थोडा रेड व्हाईट कलर दिसतोय। त्या भाज्या परतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मसाले। तर सुके मसाले टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर लगेच पाणी सुटेल म्हणून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे। त्याच्यानंतर मी टाकलेले आहेत सुके मसाले। तर सुके मसाल्यांमध्ये गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी असं मिक्स करून घेतलेला आहे। मस्त असा मसाला आपला चटपटीत रेडी झालेला आहे। पाहू शकताय किती मस्त दिसतोय, चटपटीत एकदम। त्याच्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे। एका प्लेटमध्ये काढून मी साईडला ठेवलेला आहे तो मसाला। आता दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुम्ही हवं तर तेलसुद्धा घालू शकता, पण मी तेल घातलेलं नाही आहे। तर या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर पाहू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर ना इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला काढू शकता किंवा बाजारात सहज मिळून जातं हे तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। एक एक गाठ तयार न होता आपल्याला अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाका, एकदम नका टाकू। तुम्ही एकदम टाकले ना तर हे गाठ होऊन जाईल मग। तर पाहू शकताय थोडं थोडं करून मी अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे। आता सगळं एकत्रच टाकून छान असं मिक्स करून घेऊयात। गरम पाण्यात तुम्ही अशा प्रकारे जर तांदळाचं पीठ मिक्स केलं तर एकदम चिकन होऊन जातं, फुलणार नाही। तर पाहू शकताय मस्त असं मिक्स केलेलं आहे। आता एक आपल्याला प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये बाहेर काढून घ्यायचं आहे। याला वाफवलं नाही तरीही चालेल, काहीच हरकत नाही। आता इथे काढून घेतलेलं आहे बाहेर। आता आपल्याला ह्याला पूर्ण मळून घ्यायचं आहे, पण हे खूप गरम आहे, हाताला पोळू शकतं, म्हणून वाटीने अशा प्रकारे प्रेस करते आहे। थोडा वेळ प्रेस करायचं, वाटलंच की थोडंसं थंड झालं आहे आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाहू शकताय मी अशा प्रकारे प्रेस करून छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला हाताने छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम चिकट होऊन जातं हे, पाहू शकताय तांदळाचं पीठ चिकट होतंच, पण उलणार नाही जेव्हा तुम्ही लाटणार तेव्हा। अशाच पीठ करून तुम्ही भाकरीसुद्धा बनवू शकता, ह्याच्या मस्त अशा होतात। तर पाहू शकताय मस्त असं चिकन आणि एकदम असा छान असा गोळा तयार झालेला आहे। आता याला काय झाकून ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आहे, लगेच आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूयात। तर पाहू शकताय आता ह्याला मी असंच ठेवणार आहे आणि मस्त अशी पुढची प्रोसेस स्टार्ट करून घेणार आहे। इतकं छान झालं आहे ना, इतकं मऊ झालं आहे हे। याचे मोदकसुद्धा बनवतात अशाच पिठाचे, बाजारात सहज मिळतात। त्या कॅरी बॅग मी इथे घेतलेली आहे एक, त्याच्यामध्ये आपल्याला एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आतमध्ये ठेवायचा आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही कॅरी बॅगला ह्या ना तेल लावून घेतलं, जर चिकटत असेल तर तेल लावून घ्या, पण नाही लावलं तरी चालेल, कारण हे चिकटणार नाही। आणि तुम्ही हवं तितकं पातळ लाटू शकता, चिकटणार वगैरे अजिबात नाही। तर पाहू शकता मी किती पातळ लाटून घेतलेलं आहे। तर एवढी पातळ लाटायची। आता आपल्याला बाहेर काढून घेऊयात हे। तर हळूवार बाहेर काढायची आहे, लगेच चिटकून जाते ही। त्याच्यानंतर आपण जे सारण छान बनवलं होतं ते सारण भरपूर आतमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे, आणि एक त्याचा आकार मी देऊन घेणार आहे। डम्पलिंग्स जसं असतात ना तसंच बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। तर पाहू शकताय असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि राहिलेले जे आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे
करून घ्यायचे आहेत एकदम. तर भरपूर सारे बनवलेत मी, पाहू शकता. काही वेळ नाही लागत, पटापट होऊन जातात. त्याच्यानंतर मी तळण्याऐवजी ना भाजणार आहे याला, म्हणजे थोडंसं तेल टाकून याला भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आपल्याला तव्याला आणि छान असं आतमध्ये ठेवायचं आहे हे. आणि मी ते 3 भाजून घेते आहे. तुम्ही हवं तसं टाकून घेऊ शकता. अजून जास्त एकत्रच भाजलं तरी काहीच हरकत नाही, फक्त पलटता यावं आपल्याला. आता अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे. खालून छान भाजून घ्यायचं आहे. खालून छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. हे भाजल्यानंतर ना इतका छान कलर येतो. आणि वरची जे चपाती किंवा वरचं जे आपण लावलेलं आहे तो ना तांदळाचा आहे, त्याच्यामुळे एकदम कुरकुरीतपणा येतो वर आणि आतून इतकं सॉफ्टनेस, खूप छान लागतं हे चवीला सुद्धा. तर एक खालून छान भाजले होते म्हणून मी पलटलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने टाकलेलं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान भाजायचं आहे. अलटून पलटून 3-4 वेळेस आपल्याला असंच करून छान असं कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला तळूसुद्धा शकता, पण काही गरज नाही आहे तळण्याची. तर पाहू शकता मी अलटून पलटून छान भाजून घेते आहे. एकदम मस्त असा कलर येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं हे. आणि आतमध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स आहेत. मुलांना जे आवडत नाहीत ना ते तुम्ही अशा प्रकारे डम्पलिंग्समध्ये घालून देऊ शकता. पालक वगैरे तुम्हाला हवं तसं काहीही ॲड करू शकता. तर आता खालून छान भाजले तर दुसऱ्या साईडने मी सगळीकडून छान अलटून पलटून 3 ते 4 वेळेस भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. पाहू शकताय आतमधलं पूर्ण जे भरले आतमध्ये आपण पूर्ण दिसतंय बाहेर, पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये बाहेर काढून घेते अशाच प्रकारे. आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. ते जर आता तेल नाही टाकलं तरीही चालेल, जेवढं तव्याला लागून आहे त्याच्यामध्ये पण छान भाजल्या जातं. तर पाहू शकताय सगळे मी ठेवून भाजून घेतलेले आहेत. ते मस्त कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आपले डम्पलिंग तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना खूप आवडतील आणि एकदम साधे सोपे आहेत. आपल्याला बनवून घ्यायचे सारण आणि सगळ्यांच्याच घरी तांदळाचं पीठ तर अवेलेबल असतंच. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झालं आहे ते. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एकदम हेल्दी आहे, आपण तळलेलं वगैरे नाही आहे. तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा भाजू शकता, 1-2 चमचे टाकून. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.